नमस्कार मित्रों, आज आपण डिस्कस करूया इन्सुलिन रेजिस्टन्स बद्दल। एका छोट्याशा उदाहरणावरून तुम्हाला ते समजवतो। एखाद्या व्यक्तीला आपण वारंवार एकच काम सांगितलं तर ते व्यक्ती काही वेळानंतर ते काम इग्नोर करणे ठरते आणि इग्नोर केल्यानंतर ते काम काही वेळानंतर ते सोडून देते। असंच मेकॅनिझम आपल्या एका इन्सुलिन रेजिस्टन्सचं आहे। जेव्हा आपण ग्लायसेमिक इंडेक्स हाय असलेले कार्बोहायड्रेट रिच फूड खातो, इनटेक करतो, तेव्हा ते आपल्या स्टमकमध्ये जाऊन स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाऊन पूर्ण डायजेस्ट होतात आणि आपल्या ब्लडस्ट्रीममध्ये ग्लुकोज ॲब्झॉर्प्शन होते। ब्लडस्ट्रीममध्ये ग्लुकोज हाय झाल्यानंतर ते हाय ग्लुकोज पॅनक्रियाजला सिग्नल पाठवते आणि पॅनक्रियाजमधील बीटा सेल इन्सुलिन सिक्रेट करते। इन्सुलिन सिक्रेट झाल्यानंतर इन्सुलिन हे एक की सारखे काम करते आपल्या सेलला ओपन करण्यासाठी। जे आपल्या ब्लडस्ट्रीममध्ये जे ग्लुकोज वाढलेले आहेत, ब्लड ग्लुकोज वाढलेले आहे, ते सेल, मसल, लिव्हर ते आपले ॲब्झॉर्ब करते ब्लडस्ट्रीममधले ग्लुकोज ॲब्झॉर्ब करते। हे अशी प्रोसेस चालू राहते। पण आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये काय होत आहे की आपण जे शुगरी फूड आहे, जे कार्बोहायड्रेट रिच फूड आहे, ते आपण त्याचा इंटेक जास्त प्रमाणात वाढवलेला आहे। कार्बोहायड्रेट रिच डाएट सर्वात जास्त प्रमाणात वाढवलेला आहे। कार्बोहायड्रेट जसे म्हणत जातील तेच काम पूर्ण रिपीट होत राहील। ब्लडस्ट्रीममधले ग्लुकोज वाढत राहील, पुन्हा इन्सुलिन बीटा सेल इन्सुलिन सिक्रेट करत राहील, पॅनक्रियाजमधील बीटा सेल इन्सुलिन सिक्रेट करत राहील। या काही जास्त प्रमाणात इन्सुलिन सिक्रेट केल्यानंतर बीटा सेल काही वेळानंतर ते ओव्हरकम होऊन त्या कामापासून इन्सुलिन सिक्रेशन कमी करता बंद करते। या कंडिशनला आपण टाईप 2 डायबिटीज म्हणतो। अशा वेळेस जे ब्लड ग्लुकोज वाढलेले असते तेव्हा पेशंट हायपरग्लायसिमियामध्ये जाऊ शकतो। त्यावेळेस त्याला बाहेरून इन्सुलिन द्यावं लागते। बाहेरून इन्सुलिन दिल्यानंतर तेच पेशंटचे जे ब्लड ग्लुकोज आहे ते कमी होते, ते सेलमध्ये ॲब्झॉर्ब होते। पण यावेळेस जे ब्लड ग्लुकोज वाढलेले आहे ते जास्त प्रमाणात स्पाईक झाल्यामुळे आपल्या लिव्हर, आपल्या जे ऑर्गनच्या जवळ ॲडिपोज नावाचे टिश्यू राहतात, जे फॅट जे इन्सुलिन जे ग्लुकोज स्पाईक झालेलं आहे ब्लडमध्ये ते फॅटमधून स्टोअर करतात। ते फॅटमधून कशासाठी स्टोअर करतात? जेव्हा कधी आपल्या बॉडीला बाहेरून ग्लुकोज भेटणार नाही अशा वेळेस ते ग्लुकोज आपल्या बॉडीसाठी स्टोअर करून ठेवतात, जे फॅटमधून स्टोअर राहते। आणि आपल्या बॉडीला जर बाहेरून इंटेक कमी झाला तर काही वेळानंतर ते जे फॅटी ॲसिड राहतात ते ग्लुकोज म्हणून आपण यूज करतो। पण त्याचा यूज नाही झाला आणि ते स्टोरेज जास्त झालं तर आपण ते विजरल फॅट म्हणून आपण त्याला म्हणतो। विजरल फॅट म्हणून ऑर्गनच्या बाहेर ॲडिपोज टिश्यूमध्ये ते जमा होते आणि त्यामुळे फॅटी लिव्हर, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, हार्ट डिसीज, ट्रायग्लिसराईड वाढल्यामुळे हार्ट डिसीज याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते। याची शक्यता, हार्ट डिसीज होण्याची जास्त शक्यता, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते। त्यामुळे आणि शुगर इन्सुलिन बाहेरून